नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनल स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि त्यामध्ये आपला युनिट 5 डेटा इंटरप्रिटेशन हा महत्वाचा टॉपिक आहे, ज्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत. है ना, 5 प्रश्न त्याचे विचारले जातात आणि त्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायसाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा लागेल आणि त्यासाठीच मी ही सिरीज सुरू केलेली आहे. पेपर 1 2011 ते 2025 या दरम्यान विचारले गेलेले डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न आपण इथे सॉल्व्ह करतो आहोत. आज त्याचा पार्ट 4था आहे. त्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्याचे प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. एकंदरीत डेटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन्स कसे विचारले जातात आणि जास्तीत जास्त प्रश्न याचे आपण सॉल्व्ह करू तेव्हाच आपल्याला प्रश्न वाचल्याबरोबर समजेल की तिथे काय करायचं आहे. त्यामुळे डेटा इंटरप्रिटेशनचे प्रॅक्टिस नक्की करा आणि त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र सेट पेपर 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, जो 1 जुलैपासून सुरू होते आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5000 प्लस एमसीक्यू सिरीज सोबत 50 प्लस मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. बॅच फीज आहे 3000 रुपये, आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सारखंच पेपर 2 पण क्रॅश कोर्स आहे आपल्याकडे. मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर 1 फ्री आहे, 1 महिन्याची व्हॅलिडिटी आहे, कंप्लीट 10 नोट्स आहेत, 20 प्लस टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आहे. त्याची फीज आहे 4000 रुपये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या डेटा इंटरप्रिटेशनच्या प्रश्नाला. ठीक आहे. आपल्याला इथे टेबल दिलेला आहे, संस्था, पदवीधर आणि पदव्युत्तर दिलेलं आहे, MNOPQRS एकूण विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. का म्हटलेलं आहे? तक्त्याचा वापर करावा. 7 संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे वितरण इथे दिलेले आहे. प्रश्न आहे एन आणि ओ या संस्थांमध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे? पदव्युत्तर विचारलेलं आहे. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट इन अ इन्स्टिट्यूशन A and O? तर तक्त्यानुसार आपल्याला माहिती आहे किती आहे, 24,700 आहे. हा ना, इथे एकूण दिलेलं आहे. तर आपल्याला एनचं काढावं लागेल. तर एनचं काढत असताना आपल्याला काय करावे लागेल? एन आणि ओ चं काढायचं आहे ना. तर 15 + 12 किती होतात? 27 है ना. तर 24,700 गुणिला 27%. ते किती असणार आहे? 6,669. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. इतकं सोपं ते होतं. बघा, मी परत एकदा स्लो सांगते. एन आणि ओ चं पदव्युत्तरचं विचारलंय, म्हणजे 15 आणि 12चं विचारलंय. त्याला आपण करून घेऊ ऍड. म्हणजे किती झाले? 27% झाले. 27% कोणाचे? किती एकूण आहे? 24,700 आहेत. गुणिला 27%. 2 शून्य 2 शून्य कट झाले, म्हणजे आपलं उत्तर आलं 6,669. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. इतकं सोपं हे उत्तर होते आहे. समोरचा प्रश्न आहे, क्यू या संस्थेमधील, क्यू कुठे आहे? पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे? एकूण संख्या आपल्याला विचारलं. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट इन इन्स्टिट्यूशन क्यू? क्यू मध्ये विचारलं आहे 18%, 14%. याचं पण हे करून घ्या. 32%. ठीक आहे. तर पण हे आपल्याला दोघांचं वेगवेगळं असणार आहे ना. तर चला, 27,300चं किती आहे? क्यू मधलं 18% आहे, इंटू 18%, म्हणजे किती असणार आहे? 4,914. त्यानंतर आपल्याला 24,700चं किती आहे? 14% आहे. आणि ते किती असणार आहे? 3,458. आता या दोघांना आपल्याला ऍड करावं लागेल. 8,372. ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. आपण काहीच नाही केलं. आपल्याला क्यू मध्ये पदवी आणि पदव्युत्तर विचारले, याचे एकूण टोटल आपल्याला दिलेलं आहे, याचे टक्के काढायचे आणि त्या दोघांनाही ऍड करायचं आहे. ठीक आहे. इतकं सोपं हे उत्तर असणार आहे.
ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे PYQ सेट, म्हणजे 50 सॉल्व प्रिव्हियस इयर पेपर इयर पेपर आणि सोबत मॉक टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट सगळं आहे. आपल्याला हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये आता अवेलेबल आहे. Amazonवर अवेलेबल आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा. ही 449 ला आणि ही 459 ला आहे. तुम्ही ते मागवू शकता Amazonवरून. दोन्ही याच्यामध्ये बघा, मराठीमध्ये मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, युनिट वाईज आणि मॉक टेस्ट आहे. सोबत यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मॉक टेस्ट आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट आणि सोबत युनिट वाईज सुद्धा आहे. ठीक आहे, तर तुम्ही ते मागवू शकता Amazon वरून आणि आपला प्रश्न सॉल्व्ह करू शकता. बघा, डेटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिक्स सगळं तुम्ही इथे अभ्यास करू शकता. चला, समोरचा प्रश्न आहे, आर या संस्थेतील पदव्युत्तर विद्यार्थी आणि पदवी विद्यार्थी यांच्या संख्येचे गुणोत्तर किती आहे ते काढायचे आहे. आर कुठे आहे? आर संस्था, पदव्युत्तर आणि पदवी दोन्ही काढायचे आहे गुणोत्तर, है ना. तर 27,300 गुणीला 14% म्हणजे किती होतात आहे? 3,822. आणि याचं 24,700 गुणीला 21% याचं होणार आहे 5,187. तर याचं आपल्याला गुणोत्तर काढायचं. आपण ते कसं काढतो गुणोत्तर? डिवाइड बाय करून, है ना. हे वर आधी काय विचारलं? पदव्युत्तर विचारलं, म्हणजे 5187 डिवायडेड बाय 3822. आता याला कट करा. 19/14 म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. 19:40 आपलं उत्तर आहे. समजलं तुम्हाला? काहीच नाही करायचं आहे. आरचं विचारलं होतं, एकूण टोटल आपल्याला दिले टक्के काढायचे दोघांचे पण आणि त्याचं गुणोत्तर काढायचं. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. समोरचा प्रश्न आहे, आर या संस्थेतील पदव्युत्तर विद्यार्थी आणि पी या संस्थेतील पदवी विद्यार्थी यांच्या संख्यामधील गुणोत्तर काढा. व्हॉट इज द रेशो ऑफ द नंबर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट इन इन्स्टिट्यूशन आर टू द नंबर ऑफ अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट इन इन्स्टिट्यूशन पी? पी मधलं अंडर ग्रॅज्युएट, आर मधलं काय म्हणतात? PG पदव्युत्तर 21 आणि पी मधलं अंडर ग्रॅज्युएट. ठीक आहे, 24,700 गुणीला 21%. किती होतात? 5,187. त्यानंतर 27,300 गुणीला 13% किती होतात? 3,549. याचा काढा गुणोत्तर. याचं गुणोत्तर येतं 19:30 म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. हे मागच्याच प्रश्नासारखं उत्तर होतं. ठीक आहे, चला. आता आपल्याला वेगळं तक्ता दिलेला आहे. यामध्ये आपल्याला अन्न पीक क्षेत्रफळाची टक्केवारी दिलेली आहे. तांदूळ, गहू, बार्ली, ज्वारी, बाजरी, मका इतर दिलेलं आहे. तर आपल्याला काय म्हणताय? ज्वारी खालील क्षेत्र जर 15 लक्ष एकर असेल तर तांदूळाखालील क्षेत्र किती असेल? इफ द एरिया अंडर सॉर्गम कल्टिव्हेशन इज 15 लाख एकर, व्हॉट वुड बी द एरिया अंडर राईस कल्टिव्हेशन? आपल्याला ज्वारीचं सांगितलेलं आहे 15 लक्ष एकर आहे. तर तांदळाची आपल्याला काढायची आहे. तांदूळ किती आहे? 20% आहे. आता 5% किंमत यांनी 15 एकर असं केलेलं आहे. 15 लाख एकर. ठीक आहे, म्हणजे 15 गुणीला 100 डिवायडेड बाय 5 म्हणजे 300 लाख एकर. आता आपल्याला हे 20% काढायचं आहे. तांदूळ 20% आहे ना, गुणीला 300. हे 300 आपण काढणार आहोत, म्हणजे 60 लाख एकर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यांनी 5%ची व्हॅल्यू 15 दिलेली आहे ना, त्यामुळे आता आपल्याला काढायची आहे 20%ची व्हॅल्यू. आता 5%ची व्हॅल्यू 15 दिली आहे, तर 20%ची व्हॅल्यू किती? आता आता याचं बघा, 4च्या ह्याच्या बरोबर आहे, तर आपण इथे इंटू 4 करून 60 सरळ करू शकलो असतो. जर का आपण DI ची जास्त प्रॅक्टिस केली नाही, याला सॉल्व्ह करण्याची पण गरज पडत नाही. आपण सरळच उत्तर देऊ शकतो. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. समोरचा प्रश्न आहे, गव्हाचे उत्पादन बार्लीच्या उत्पादनाच्या 6 पट असेल तर गहू आणि बार्ली यांच्या प्रति एकरी उत्पादनामध्ये मधील गुणोत्तर काय असेल? इफ द प्रोडक्शन ऑफ wheat is 6 times that of barley, what would be the ratio of the per acre yield of wheat to the barley? आता म्हणते गव्हाचे उत्पादन जे आहे, ते गव्हाचे उत्पादन किती? 20% आणि बार्लीचे 10. तर गहू 20% आणि बार्लीचे 10%. ठीक आहे,
तर याचं आपल्याला काढायचं आहे. हा तर रेशो आपल्याला काढायचा आहे 6 गुणीला 6 पट म्हणताय ना. तर पीबी म्हणजे हे घेऊन घेऊ बेरली डिवायडेड बाय 20 गुणीला 10 पीबी. ओके, म्हणजे काय येणार आहे 60 डिवाइड बाय 20 म्हणजे 3:1 हे येणार आहे. आता बघा परत एकदा रेशो आपल्याला काढायचा आहे. तर गव्हाचा रेशो आपण 6 गुणीला पीबी 60% आहे ना डिवाइड बाय 20 आणि बेरलीचं काय आहे फक्त 10% आहे. याला आपण मांडणी करून घ्यायचं 6 गुणीला पीबी डिवायडेड बाय 20 डिवायडेड बाय पीबी डिवाइड बाय 10 है ना. तर याला आपण कसं करू शकू 6 गुणीला बेरली 20 इंटू पीबी 10 गुणीला पीबी म्हणजे आपलं सरळ उत्तर येते 60/3 म्हणजे 3:1. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न आहे खालील तक्ता आपल्याला दिलेला आहे. उमेदवाराचे वितरण एमबीएच्या प्रवेश परीक्षेमध्ये बसलेल्या आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षांची माहिती दिलेली आहे. टेबलमध्ये काय दिलेलं आहे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द कॅन्डिडेट्स हू अपियर्ड फॉर अँड पास द एमबीए एंट्रन्स एक्झाम 7 इन्स्टिट्यूशन मध्ये. प्रश्न आपला काय आहे ए या संस्थानामधून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थाचे त्या संस्थेमध्ये परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थाची असलेले गुणोत्तर किती आहे. म्हणजे व्हॉट इज द रेशो ऑफ कॅन्डिडेट हू पास द एक्झाम फ्रॉम इन्स्टिट्यूट ए टू अ कॅन्डिडेट हू अपियर्ड फॉर द एक्झाम फ्रॉम द सेम इन्स्टिट्यूट. ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. इथे काय हे दिले एकूण उमेदवाराची संख्या पण दिलेली आहे. ए संस्थेमधून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थांचे त्या संस्थेमध्ये परीक्षा बसलेले गुणोत्तर काय बसलेले 22%. ओके. तर 8550चे 22% आपल्याला काढावं लागेल बसल्यांचे आणि 5700 गुणीला 18% आपल्याला उत्तीर्ण झालंय ते आपल्याला काढावे लागेल है ना. तर ते येणार 1 गुणीला 18 म्हणजे 1026 आणि हे येणार 850 इंटू 22 डिवाइड बाय 100 म्हणजे 1881. आता याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. 1711026 divided by 11 नाही. तर 1881 डिवायडेड बाय 1026 तर याचं 11 आणि याचं 6 म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न आहे पी आणि सी या संस्थानामधून एकत्रितपणे परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थीमध्ये तेथून उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीची टक्केवारी काय आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट्स हू पास द एक्झाम आउट ऑफ द टोटल कॅन्डिडेट्स हू अपियर्ड फॉर द इन्स्टिट्यूशन बी अँड सी कंबाईन. बी आणि सी च्या कंबाईन मध्ये म्हणताय है ना. तर 15 17 10 13 आहे आपल्याला. तर आपल्याला याचं टक्केवारी काढावी लागेल. 15 10 म्हणजे 25. 25% इंटू 8550. ठीक आहे. त्यानंतर हे 17 अधिक 13 30% गुणीला 5700 किती येणार 1710 आणि याचे 21.37.5. ठीक आहे. तर आता गुणीला हे करावं लागेल मग आता पर्सेंटेज काढायचं 1710 डिवायडेड बाय 21 30 गुणीला 100 म्हणजेच 80% आपलं उत्तर असणार आहे. काय आहे तर परीक्षार्थीची टक्केवारी जी आहे ती 80% असणार. ऑप्शन बी आहे. काहीच नाही केलं आपण फक्त टक्केवारी काढतो है ना. त्यासाठी आपल्याला टक्केवारी येणं खूप आवश्यक आहे हे तुम्हाला आता समजलं असेल. समोरचा प्रश्न आहे परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थीमध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीची टक्केवारी कोणत्या संस्थेमध्ये सर्वाधिक आहे. विच इन्स्टिट्यूट हॅज द हायेस्ट पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट
passing the exam related to the candidates who have appeared it. आपल्याला काय फक्त उत्तीर्ण किती झाले बसलेले, आता जसं उत्तीर्ण किती झाले ते काढायचं आहे ना आपल्याला. तर 18 ÷ 22. 81, 0.8181 असं येईल है ना. आणि 17 ÷ 15, 1.1333. याचं सगळ्याचं आपण काढून घेऊया. याचं 130, 94.12, ईचं 112.5, याचं 125 आणि याचं 75. याचं किती होतं 81.82 आणि याचं होतं 113.33. इंटू 100 करून टाकल्या सगळ्यांना. ठीक आहे. तर कोणत्या याच्यामध्ये सर्वाधिक आहे ते विचारलेलं आहे. सी मध्ये सर्वाधिक आहे आणि 130. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, ए आणि डी या संस्थेमधून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांची संख्या ही सी आणि ई च्या संस्थानामध्ये परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे. बाय हाऊ मच डज द नंबर ऑफ कॅन्डिडेट हु पास द एक्झाम फ्रॉम इन्स्टिट्यूशन ए आणि डी एक्सिस्ट द नंबर ऑफ कॅन्डिडेट हु अपियर्ड फॉर द एक्झाम सी आणि ई. सी आणि ई मध्ये अपियर्ड झालेलं विचारलेलं आहे आणि ए आणि डी चे उत्तीर्ण झालेलं विचारले. ठीक आहे. तर 18 आणि 16. 5700 गुणिला 18 + 16, 34% आणि त्याचं किती येणार आहे 1938. ठीक आहे. त्यानंतर 8550 गुणिला 18, त्याचं किती येणार आहे 1539. याला आपण मायनस करून घेऊ. किती येणार आहे 399. म्हणजे आपलं ऑप्शन असणार आहे सी. काहीच नाही केलं इथे, फक्त टक्केवारी काढायची आहे या तक्त्यामध्ये, फक्त टक्केवारी. त्यामुळे पर्सेंटेज तुम्ही काढायला शिका. ओके. चला, समोरचा प्रश्न आहे, 7 गावांमधील 1997 मधील लोकसंख्येचे प्रमाण, पॉप्युलेशन दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. तर एम या गावात 1997 मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या 12,160 असेल, तर क्यू या गावाची एकूण लोकसंख्या किती. इफ द पॉप्युलेशन बिलो द पॉवर्टी लाईन इन विलेज एम 1997 इज 12,160, देन व्हॉट इज द टोटल पॉप्युलेशन ऑफ विलेज क्यू. टोटल पॉप्युलेशन विचारलेलं. ठीक आहे. तर एम चं किती आहे 16% आहे बघा इथे टोटल पॉप्युलेशन, आणि दारिद्र्य रेषेखाली 38 आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, दारिद्र्य रेषेखाली आपल्याला दिलेली आहे ना. आणि इथे क्यू ची एकूण लोकसंख्या म्हणजे 11%ची काढायची आहे. तर 38 ÷ 100 गुणिला x इज इक्वल टू 12,160. ठीक आहे. 12,160 गुणिला 100 वर जाईन, 38 खाली जाईन, म्हणजे x ची व्हॅल्यू येईल 32. ठीक आहे. आता 32,000 जो आहे, 32,000 गुणिला किती होतं ते 16%, है ना. तर आपल्याला ते असंच करावं लागेल, गुणिला टी. तर 32,000 गुणिला 100 ÷ 16 किती येणार 2,00,000, है ना. आता आपल्याला याचे 11% काढायचे, का बरं, क्यूचे व्हॅल्यू. तर 2,00,000 गुणिला 11%, 22,000 आपलं उत्तर आलं. ठीक आहे. परत एकदा सांगते, काय म्हणतात आहे हे म्हणतात आहे की क्यू या गावाची लोकसंख्या आपल्याला काढायची, आणि दिल्ली काय आहे आपल्याला, एम या गावातील दारिद्र्य रेषेखालीची दिलेली आहे. ठीक आहे. 38% दिलेली आहे आणि त्याचा आहे 12,160. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, त्याला आपण 12,160 गुणिला 100 वर जाईल, खाली 38 येईल आणि ते असेल 32,000. ठीक आहे. आता आपल्याला लोकसंख्या पण काढायला लागेल एम ची. ती काढायसाठी काय करावं लागेल, 32,000
मध्ये 100 डिवाइड बाय 16 म्हणजे किती असणार आहे? 2 लाख असणार आहे. आणि या 11% आपण 2 लाख काढणार आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 22,000. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, पी या गावाची 1997 मधील लोकसंख्या 32,000 आहे. 16% व्हॅल्यू इथे म्हणतायत 32,000 आहे. तर त्या वर्षी एन या गावातील दारिद्र्य रेषेखालीलची लोकसंख्या किती असणार आहे? एन. If the population of village P in 1997 is 32%, then what would be the population below the poverty line in the village N in that year? ठीक आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला काढावे लागेल. 32,000 0.16% आहे ना, इंटू टी इज इक्वल टू 32,000. तर 0.16 ते किती येणार आहे? 2 लाख. नंतर एन काय म्हणतात? 52. पूर्ण लोकसंख्या 15%. 0.15 गुणिला 2 लाख म्हणजे 30,000. पण आपल्याला 52% काढायची आहे ना, तर मग काय 0.52 म्हणजे 52%चं 30,000. एक मिनिट. 30 असणार म्हणजे किती असणार आहे? 15,600 असणार. ऑप्शन बी. परत एकदा बघा काय म्हणताय. 16,000 जे आहे, 16%. पी या गावातील 16% आहे. 16%ची व्हॅल्यू 32,000 आहे. ते आपल्याला काढायचे आहे. 32,000 गुणिला 100 डिवायडेड बाय 16 म्हणजे 2 लाख. ठीक आहे, इथपर्यंत आलो आहे. त्यानंतर एनचं 15% पूर्ण वाली काढून घेऊ आपण. 2 लाखाचं 15% आहे, ते असते आहे 30,000 आलेलं. ठीक आहे, त्या 30,000चं आपण 52% काढणार म्हणजे आपलं सरळ उत्तर किती येणार आहे? 15,600. बी जे आहे ते आपलं उत्तर असणार बी. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आता आपला पाय चार्टचा आहे. आपल्याला पाय चार्ट दिलेला आहे आणि सांगितलं आहे, इथे बघा, बनाना 30%, ग्रेप्स 10, ऍपल 25, ऑरेंज 15 आणि अदर फ्रूट 20% आहे. तर काय म्हणताय, इफ अ टोटल ऑफ 12 kg ऑफ फ्रुट्स वेअर सोल्ड इन अ डे, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ बनाना सोल्ड इन kg. जर एका दिवसात एकूण 1200 किलो फळे विकली गेली तर विकल्या गेलेल्या केळींचे प्रमाण काय? तर केळींचं किती आहे? 30% आहे. तर 1200 गुणिला 30%. 2 शून्य कटले म्हणजे 360 kg. आपलं उत्तर काय असणार आहे? 360 kg असणार आहे. ठीक आहे. ओके. समोरचं आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन सेल्स ऑफ ग्रेप्स अँड ऑरेंज. तर इथे आपल्याला काय म्हणताय, द्राक्षे जे आहे 10% आहे आणि संत्र जे आहे ऑरेंज हा 15% आहे. ठीक आहे. 15 मायनस 10, 5%. आपल्याला डिफरन्स सांगायचा आहे. 5% ऑफ कोणाचे? 1200चे, है ना. 1200 सांगितलं होतं इथे. 2 शून्य 12 60. 60 किलो यांचं डिफरन्स असतं. ठीक आहे. परत एकदा सांगते, द्राक्ष आणि संत्र्यातील विक्रीतील फरक शोधा म्हणतात. द्राक्ष म्हणते की ते 10% आहे, संत्रे आहे 15%. यांचा डिफरन्स करायचा आहे. तर 15 मायनस 10 किती? 5% आपल्याला काढायचंय. 1200 इथे देऊन होतं ना, इथे 1200 kg. ठीक आहे. तर 1200 चे 5% काढायचे म्हणजे किती असणार आहे? 60 kg आहे असं डिफरन्स. ठीक आहे. इतकं सोपं हे असतं आहे. आता आपल्याला विचारलं सेंट्रल अँगल काढायचं. पाय चार्टचा सेंट्रल अँगल आपल्याला शोधा विचारलं जातं. ठीक आहे. तर इथे अदर म्हणते, इतर. अँगल फॉर अदर म्हणजे हा हा जो आहे हा कितीचा आहे? हा 20% इथे दिलेला आहे. तर 20% कशाचा? पाय चार्टचा किती असते? कोण चार्टचा पूर्ण कोण असते? 360 डिग्री म्हणजे किती असणार आहे? 72 डिग्री असते. हा जो आहे हा हा 72 डिग्रीचा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 72 डिग्री. ओके. चला,
समोरचा प्रश्न आहे आपल्याला समरचा सर्वे दिलेला आहे 400 लोकांचा. त्यामध्ये आवडत्या पेयाबद्दल सर्वेक्षण केलं आहे. 400 पीपल सर्वे वॉज कंडक्टेड अमोंग 400 पीपल अबाउट देअर फेवरेट बिवरेजेस. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला हाऊ मेनी पीपल लाईक टी. 56% टी लोकांना आवडते. 56% ऑफ 400 म्हणजे किती असणार आहे? 224 लोकांना ते आवडणार. ठीक आहे. इतकं सोपं हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कोल्ड कॉफीपेक्षा किती लोकांना कॉफी आवडते? कोल्ड कॉफीपेक्षा किती लोकांना कॉफी आवडते? कॉफीचं किती म्हणताय? 24% ना, हे बघा. कॉफी 24%. 96. कोल्ड कॉफी 2%. दोन. कोल्ड कॉफी 12%. म्हणजे 48. तर 96 मायनस 48 म्हणजे 48 लोकांना कोल्ड कॉफीपेक्षा कॉफी आवडते. ठीक आहे. त्यानंतर आईस टी आणि कोल्ड ड्रिंकसाठी एकूण मध्यवर्ती कोण किती आहे? तर आईस टी कुठे आहे? 6% आहे आणि कोल्ड ड्रिंक आहे 2%. ठीक आहे, म्हणजे 8% आपल्याला काढायचं. मी आताच तुम्हाला 360 सांगितलं होतं ना. 28.8 डिग्री असं असतं. ठीक आहे, सगळ्यांनी तुम्ही ते मध्यवर्ती कोण काढून बघा बाकीच्यांचं आणि छान प्रॅक्टिस करा. अशा पद्धतीने आपण पीवायक्यू प्रश्न पाहिलेला आहे डेटा इंटरप्रिटेशनचे. आय होप ते तुम्हाला समजले असेल आणि काही मला वाटत असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये. 5,000 प्लस संचांचं आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. आणि सोबतच 1 जुलैपासून आपण क्रॅश कोर्स सुरू करतोय. जर काही तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअर डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.